श्री गुरु सच्चिदानंदाय नमः। आता दुसरा तरंग आपण सुरू करतोय आणि ह्या दुसऱ्या तरंगामध्ये सांगण्या अगोदर पहिल्या तरंगात काय होत आहे ते सांगतात। पहिल्या तरंगात अनुबंधाचा संक्षिप्त विचार सांगितला आहे। अनुबंध चतुष्टय विवेक अधिकारी विषय याला अनुबंध म्हणतात। बरोबर आहे। याचा मुख्यतः संक्षिप्ततेने विचार सांगितला आहे। त्याचा विस्तार या तरंगात सांगावयाचा आहे। अधिकाराच्या वर्णनात मुमुक्षता सांगितली आहे। त्याचा विस्तार या तरंगात सांगावयाचा आहे। अधिकाराच्या वर्णनात मुमुक्षुता सांगितली आहे। अधिकाराच्या वर्णनात काय सांगितलेलं आहे? मुमुक्षुता सांगितलेली आहे। मुमुक्षुता म्हणजे काय? मोक्षाच्या इच्छेस मुमुक्षुता म्हणतात। काय? मोक्षाची इच्छा म्हणजे मुमुक्षुता। मोक्षाच्या इच्छेस मुमुक्षुता म्हणतात। मोक्ष स्वरूपात काय काय आहे? जगन निवृत्ती, कारणाचे सहित। कारण कोण? अविद्या। अविद्या त्याच्यावर अध्यस्थ असलेलं जगन निवृत्ती व ब्रह्मप्राप्ती असे दोन अंश आहेत। मोक्ष स्वरूपामध्ये काय? अविद्या निवृत्ती आणि ब्रह्मप्राप्ती असे दोन अंश आहेत। तर अविद्या निवृत्ती कैसे? कारण सह वर्तमान जगन निवृत्ती हा एक भाग आणि ब्रह्मप्राप्ती असे दोन अंश आहेत। यापैकी कोणत्याच अंशाची इच्छा कोणासही होत नाही। कारण सह अविद्येची निवृत्ती व्हावी असं कोणाला वाटतं? परमानंदाची प्राप्ती व्हावी असं कोणाला वाटतं? कोणालाच होत नाही। कोणाचं होत नाही। इतकेच नाही तर सर्व जीवास विषय सुखाची इच्छा आहे। ब्रह्मानंद कोणाला हवा आहे? इथे बायको मिळाली, झाली, आनंदात झाले, दोन पोरं झाली, कोणाला म्हणतात? देव घ्या म्हणून सांगितलं, नको, देव नको, जागाच नाही आहे। आता एवढा कापूस भरलेला आहे, कुठे ठेवायचं? देवाला निरंजन लावायचं, हे करायचं, कापूस पेटला तर बरोबर आहे। देव नकोच। तर सर्व जीवास विषय सुखाची इच्छा आहे। याकरता ग्रंथ कशाला करताय तुम्ही? ग्रंथ नाही केला असतं तर आम्हाला तो शिकला नसता। आता ग्रंथ केलाय तर शिकावा लागतोय। ग्रंथ केलाच नसता तर आम्हाला शिकण्याची जरूर नसते। बरोबर आहे। सर्व जीवास विषय सुखाची इच्छा याकरता ग्रंथाचा आरंभ निष्फळ आहे असे पूर्व पक्षाच्या मताने प्रतिपादन करतात। आता पूर्व पक्ष म्हणजे काय? वाद करणाऱ्याचा आडवा होणारा, त्याला प्रतिबंध करणारा अशाला काय म्हटलं जातं? पूर्व पक्ष म्हटलं जातं। बरोबर आहे। यांनी सोडला ना, यांनी ग्रंथ सोडला ना, हे शहाणेच झालेले आहेत, त्याच्यामुळे हे येणारच नाही। पूर्व पक्षाच्या मताने अधिकाऱ्याचा असंभव मूलासह वर्तमान म्हणजे अविद्येसह जगत निवृत्तीची कोणी इच्छा करत नाही। काय? मूलासह वर्तमान म्हणजे अविद्येसह जगत निवृत्तीची कोणी इच्छा करीत नाही। मग काय करतात? अरे 3 प्रकारच्या दुःखनाशाची इच्छा सर्व जीव करतात। जगतात जितकी दुःखे अनुभवाला येतात त्या रोग शोधादिकापासून होणाऱ्या दुःखास आध्यात्मिक दुःख म्हणतात। 3 दुःख आहेत: आध्यात्मिक, अधिदैविक और आधिभौतिक। बरोबर आहे ना? भूक प्यास याच्यापासून होणाऱ्या दुःखास, भूक आणि तहान यापासून होणाऱ्या दुःखास आध्यात्मिक दुःख असं म्हणतात। बरोबर आहे? मग
आधी भौतिक दुःख कुठले? चोर, वाघ, सर्प याच्यापासून होणाऱ्या दुःखाला काय म्हणतात? आधी भौतिक म्हणतात. नंतर आदिदैविक दुःख कोणता? यक्ष, राक्षस, पिशाच, शीत, वातादिकापासून होणाऱ्या दुःखास आदिदैविक दुःख म्हणतात. बरोबर आहे. कोण? रोग आणि भूक, तहान यापासून होणाऱ्या दुःखाला आध्यात्मिक दुःख म्हणतात. चोर, व्याघ्र, शीत, वातादिकापासून होणाऱ्या दुःखाला आदिभौतिक दुःख म्हणतात. यक्ष, राक्षस, पिशाच, शीतवातादिकापासून होणाऱ्या दुःखास आदिदैविक दुःख म्हणतात. या 3 प्रकारच्या दुःख नाशाचीच सर्व पुरुषांना इच्छा असते. काय करायचं? ह्या 3 प्रकारच्या दुःख नाशाचीच सर्व पुरुषांना इच्छा होते. दुःखाहून भिन्न जी अविद्या आणि तत्कार्य जगत याचे नाशाची कोणी इच्छा करीत नाही. दुःखाहून भिन्न कोण? अविद्या. आणि अविद्येचं कार्य कोण? जगत. याचा नाश कोणाला कोण इच्छा करतो की हे जगत नष्ट व्हावं? याच्या नाशाची कोणी इच्छा करीत नाही. बरोबर आहे. आता कारण सहवर्तमान जगत निवृत्ती झाल्या वाचून सकळ दुःखाची निवृत्ती शक्य नसल्यामुळे कारणासह जगताची निवृत्ती झाल्याशिवाय सगळ्या दुःखाची निवृत्ती शक्य नाही. बरोबर आहे. कारणासह जगताची निवृत्ती झाल्या वाचून सकळ दुःखाची निवृत्ती शक्य नाही. त्यामुळे सर्व दुःख नाशाची इच्छा करणे म्हणजेच सगळ्या दुःख नाशाची इच्छा करणे म्हणजेच कारणासह वर्तमान जगत निवृत्ती इच्छा करणे. सकळ दुःखाची निवृत्ती शक्य नसल्यामुळे एक एक करीत जगताची निवृत्ती झाल्यापासून सकळ दुःखाची निवृत्ती शक्य नाही. म्हणून सगळ्या दुःखनाशाची इच्छा करणे म्हणजेच काय? कारणासह जगत प्रपंचाची निवृत्तीची इच्छा करणे होय. असे जर सिद्धांती म्हणतील तर ते म्हणणे बरोबर नाही. कारण औषधापासून रोगदुःख, भोजनापासून क्षुधा दुःख, शस्त्र आणि चोर व्याघ्रादिकापासून होणारे दुःख आणि मंत्रतंत्राने भेष, पिशाच, प्रेत, पिशाच दुःख निवृत्त करता येते. काय? औषधापासून रोगाचं दुःख, भोजनापासून तहान आणि भुकेचं, शस्त्राने चोर व्याघ्रादिकापासून होणारे दुःख दूर करता येणार. मंत्रतंत्राने प्रेत आणि पिशाच्यापासूनचं दुःख निवृत्त होते. म्हणून अज्ञानासह वर्तमान जगत निवृत्ती मोक्षाच्या प्रथमांशाची जरुरीच नाही. अज्ञान रूप कारण सहित प्रपंचाची निवृत्ती हा जो प्रथमांश आहे ह्याची जरुरीच राहत नाही. का राहत नाही? अरे कारण औषधापासून रोगाची निवृत्ती होते, भोजनापासून भूक तहानेची निवृत्ती, शस्त्राने चोर व्याघ्रादिकापासून होणारे दुःख दूर होते आणि मंत्रपिशाचाने प्रेत पिशाचं दुःख निवृत्त होते. म्हणून अज्ञानासह वर्तमान अज्ञानाच्या सहित जगत निवृत्ती रूप मोक्षाच्या प्रथमांशाची जरुरीच राहत नाही. आहे ना? म्हणून मोक्षाच्या प्रथमांशाची कोणालाही इच्छा होत नाही. बरोबर आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मप्राप्तीरूप मोक्षाच्या दुसऱ्या अंशाचीही कोणास इच्छा होणे संभव नाही. कारण अनुकूल पदार्थाचे ज्ञान असते. सगळ्या अनुकूल पदार्थाचे ज्ञान असते, त्याच्याच प्राप्तीची इच्छा होते. अधोरेखाकरण अन्य देशातील पुष्कळ अज्ञात पदार्थाची कोणास इच्छा होत नाही. दुसऱ्या देशामुळे पुष्कळ अज्ञात पदार्थ होते,
त्याचं ज्ञानच नसतं म्हणून इच्छाही होत नाही. त्यांचे ज्ञान नसते. तुमच्या मताने जर त्या ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान नसूनही ब्रह्मप्राप्तीचं तर इच्छा आहे, तो या ग्रंथाचा अधिकारी. पण ज्याला ब्रह्माचे ज्ञानच नाही त्याला ब्रह्मप्राप्तीची इच्छा कसा होणार आहे? तुमच्या मताप्रमाणे काय, ज्यास ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान नसूनही ब्रह्मप्राप्तीची तर इच्छा आहे. काय, ज्यास ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान नसूनही ब्रह्मप्राप्तीची तर इच्छा आहे, तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. पण ज्याला ब्रह्माचे ज्ञानच नाही त्याला ब्रह्मप्राप्तीची इच्छा तरी कशी होणार? नाही होणार. ज्ञान असल्याशिवाय इच्छा होत नाही. ज्ञानाते इच्छती असा क्रम आहे. ज्यात ब्रह्मप्राप्तीचे ज्ञान आहे, बरे ज्यात ब्रह्माचे ज्ञान आहे तो तुमच्या मतात मुक्त आहे ना. कोणाला? ज्याला ब्रह्माचे ज्ञान आहे तो तुमच्या मतात काय? मुक्त आहे. आता त्याचही ब्रह्मप्राप्तीची इच्छा संभव नाही. याप्रमाणे ब्रह्मज्ञान असणाऱ्यास आणि नसणाऱ्यास ब्रह्मप्राप्तीची इच्छा घडणे शक्य नाही. ब्रह्माचं ज्ञान असून देत त्याला नाही ना ज्ञान आहे ना, पण मग पहिल्यांदाच त्याला ज्ञान आहे तर ब्रह्मप्राप्तीची इच्छा कशाला होईल? नाही होणार. बरोबर आहे. दुःख निवृत्तीचे दुसरे उपाय आहे. त्यामुळे दुःख निवृत्तीची इच्छा होणार नाही. ज्याला ब्रह्माचे ज्ञान आहे तो तुमच्या मतात मुक्त आहे ना. त्यासही ब्रह्मप्राप्तीची इच्छा संभवत नाही. या प्रकारे ब्रह्मज्ञान असणाऱ्यास आणि नसणाऱ्यास ब्रह्मप्राप्तीची इच्छा घडणे शक्य नाही. तिसरं कारण दुसरे असे की सर्व पुरुषांना विषय सुखाचीच इच्छा असते. विषयाचीच इच्छा असते. कोणाला? सगळ्या माणसाला विषयाचीच इच्छा असते. कोणाला पुत्र, कोणाला धन, कोणास स्त्री, कोणास ऐश्वर, कोणास प्रतिष्ठा, कोणास कीर्ती इत्यादी विषयांची इच्छा असते. व त्या विषय प्राप्तीकरता आजन्म कष्ट सोचित असतात. यासाठी ते काय करत असतात? त्या विषय प्राप्तीसाठी मरमर मरेपर्यंत काय करतात? श्रम करतात. त्या विषय प्राप्ती करता आजन्म कष्ट करीत असतात. या सर्व विषयांचा परित्याग करून जे कोणी तपादिकांचे ठायी प्रवृत्त होऊन फार कष्ट सहन करतात असे आपण पाहतो. या विषयांचा त्याग करून जे कोणी तप आदी करत राहतात आणि शरीराला कष्ट देतात असे आपण पाहतो. तेही परलोकातील विषय सुखाच्या इच्छेकरताच प्रवृत्त असताना अधोरेखा करा. तप करणाऱ्या लोकांना देखील काय परलोकातील सुख पाहिजे असतं. परलोकातील विषय सुखाच्या इच्छेकरताच प्रवृत्त असतात. कोणीही झाले तर या लोकाच्या किंवा परलोकाच्या विषय सुखाची त्यांना इच्छा असते. कोणी असो, कोणीही झाले तर या लोकाच्या किंवा परलोकाच्या विषय सुखाची त्यांना इच्छा करतात. कोणीही झाले तर या लोकाच्या किंवा परलोकाच्या विषय सुखाची इच्छा करतात. आणि मोक्षात विषय सुख नाही, न त्यांच्या ठिकाणी मुमुक्षुता कशी असेल? सगळेजण विषय सुखाची इच्छा करतात. मोक्षामध्ये विषय सुख नाही. मग मोक्षाची इच्छा कोण करेल? नाही करणार. सगळे लोक विषय सुखाची इच्छा करतात. मोक्षात विषय सुख नाही, त्याच्यामुळे मोक्षाची इच्छा कोणीही करणार नाही. बरोबर आहे. विषय सुख तो मोक्षात नाही तर त्यांच्या ठिकाणी मुमुक्षुता कशी असेल? अशा लोकांकडे मला मुक्त व्हायचं आहे ही इच्छा कशी काय असेल? असणार नाही. बरोबर आहे.
याकरता मोक्षांची कोणीही पुरुष इच्छा करीत नाही. म्हणजे वैराग्य, शम, दम, उपरती ही कोणाच्याही ठिकाणी असणं शक्य नाही. काही इच्छाच होत नाही. कशाची? मोक्षाची. तर मग शम, दम, उपरती, तितिक्षा कोणाच्याही ठिकाणी असणे शक्य नाही. म्हणून साधून चतुष्टय संपन्न जो ग्रंथाचा अधिकारी सांगितला आहे तसा अधिकारी असणे संभव नाही. तुम्ही जो अधिकारी सांगितलाय साधन चतुष्टय संपन्न, जो या ग्रंथाचा तुम्ही अधिकार सांगितला असा अधिकारी कोणी नाही मिळणार. अरे आहे ना, तुम्ही आहेत ना, एवढे लोक आहेत ना, घर सोडून आले आहेत ना. म्हणजे वैराग्य, शम, दम, उपरती ही कोणाच्याही ठिकाणी असणे शक्य नाही. म्हणून साधू चतुष्टय संपन्न जो ग्रंथाचा अधिकारी सांगितला आहे तसा अधिकारी असणे संभवनीय नाही. अधिकारी नाही मग ग्रंथ नाही, एवढंच सांगितलं. काय? हां, असा अधिकारी असणे संभवनीय नाही. म्हणून हा ग्रंथ व्यर्थ आहे. पहिलं अधिकारी मिळणार नाही, म्हणून हा ग्रंथ होणं शक्य नाही. पहिलं काय सांगितलंय? ब्रह्मप्राप्तीची कोणाला इच्छा होणार नाही. कारण लौकिक सुख खूप आहे. ब्रह्माच्या आयास बाला सुख कोण करणार? औषधाने दुःखाची निवृत्ती होते. मग आयास बहुल ब्रह्मप्राप्तीची इच्छा कोण करणार? नाही करणार. दुसऱ्या वेळेला काय सांगितलं? अधिकारीच नाही इथे कोणी. मुमुक्ष मोक्षाची इच्छा करणारा कोणी अधिकारी नाही आहे. सिद्धांत मताने अधिकाऱ्याचा संभव. मूळ अज्ञानासहित जगत निवृत्ती वाचून त्रिविध दुःख नाश होणे शक्यच नाही. काय? अधोरेखा करा. तीन त्रिविध दुःखाचा नाश अज्ञानासहित जगत निवृत्ती केल्याशिवाय होणार नाही, हा आमचा ठाम निश्चय आहे. काय? अधोरेखा केली. मूळ अज्ञानासहित जगत निवृत्ती वाचून त्रिविध दुःख नाश होणे शक्यच नाही. पण प्रत्येकाला सर्व दुःखाच्या नाशाची इच्छा आहे की नाही? आहे. सगळे दुःख माझ्या वाट्याला एकही दुःख येऊ नये. सर्व लोकांना सर्व दुःख नाशाची इच्छा आहे. त्यार्थी कारण सहित जगत निवृत्तीची इच्छा सर्वांना होते. काय? सगळ्या दुःख नाशाची इच्छा आहे ना. अरे सगळ्या दुःख नाशाची इच्छा कशी होईल? कारण सहित जगत निवृत्ती असेल तरच सगळ्या दुःखाचा नाश होईल. अधोरेखा. त्यार्थी कारण सहित जगत निवृत्तीची इच्छा सर्वांना होते असं म्हणणे भाग आहे. मूळ अविद्येच्या नाशानेच सर्व दुःखे व दुःखाची कारणे रोगादी आणि रोगादीचा आश्रय शरीरादी सर्वांचा नाश होईल. मूळ अविद्येचा जर नाश केला तर सगळे दुःख, दुःखाची कारणे, रोगादी आणि रोगादिकाचा आश्रय शरीरादी या सर्वांचा नाश होईल. म्हणून सर्व पुरुषांना कारण सह वर्तमान जगत निवृत्ती वाचून सर्व दुःख नाश होणे संभव नाही. अधोरेखा करा याला. म्हणून सगळ्या पुरुषांना कारण जी अविद्या हिच्यासह वर्तमान जगत निवृत्ती केल्या वाचून सर्व दुःख नाश होणे संभव नाही. बरोबर आहे. औषधादी उपायाने सर्वांची रोगजन्य दुःख निवृत्ती होतोय असा अनुभव नाही. काय? औषधादी उपायाने सर्वांची रोगजन्य दुःख निवृत्ती होते असा अनुभव नाही. बरी ज्यांची होते त्यात पुन्हा रोगजन्य दुःख होत नाही असा आहे का? त्याला पुन्हा दुसरा रोगाने बीपी कमी केला तर काय होतं?
डायबेटीस चालूच आहे. डायबेटीस केलं तर अस्थमा चालू आहे. अस्थमा चालू झालं तर प्रोस्टेट चालू आहे. असंच असतं ना मनुष्याचं. त्याच पुन्हा रोगजन्य दुःख होत नाही असे नाही. याचप्रमाणे आधी भौतिक आणि आधी दैविक दुःखाचा दुःखनाश प्रकार आहे. व्यावहारिक कोणाच्याही उपायाने तिन्ही दुःखाचा अत्यंत नाश होत नाही. अधोरेखा करो. व्यावहारिक कोणत्याही व्यावहारिक उपायाने तिन्ही दुःखाचा अत्यंत नाश होणं शक्य नाही. असा सूक्ष्म विचार केला तर निश्चय होतो. गंभीर खोलवर जाऊन विचार केला तर असा निश्चय होतो. काय निश्चय होतोय? कोणत्याही व्यावहारिक उपायाने दुःखाचा अत्यंत नाश होणं शक्य नाही. अत्यंत नाश होणं म्हणजे व्यावहारिक कोणत्याही उपायाने दुःखाचा नाश अत्यंत नाश होत नाही. असा सूक्ष्म विचार केला तर निश्चय होतो. ज्याचा नाश झाल्यानंतर पुन्हा उत्पत्ती होत नाही त्या नाशास आत्यंतिक निवृत्ती म्हणावी. अधोरेखा करू. ज्याचा नाश झाल्यानंतर पुन्हा उत्पत्ती होत नाही त्या नाशास काय म्हटलेलं आहे? आत्यंतिक निवृत्ती म्हणावी. लौकिक उपायाने दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही हे अनुभव सिद्ध आहे. काय? लौकिक उपायाने दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही हे काय अनुभव सिद्ध आहे. आता कार्याचा नाश कधी होईल? अरे भाई, उपादान समवायी कारणाचा नाश झाला मग कार्याचा नाश होईल. बरोबर आहे. कारण तीन असतात. मातीपासून घड उत्पन्न होतं तर मातीला समवायी कारण अथवा उपादान कारण म्हणतात. आणि कुंभार घटाला बनवतो त्याला निमित्त कारण, चक्र निमित्त कारण, दंड निमित्त कारण असतात. आणि ज्याच्यापासून घट बनतो त्या मातीला काय म्हणतात? उपादान कारण, समवायी कारण. बरोबर आहे. उपादान कारणाचा नाश झाला म्हणजे कार्याचा नाश होतो. या नियमाने सर्व शरीरादी दुःखांना उपादान कारण कोण? अधोरेखा करो. सगळ्या दुःखाचं उपादान कारण कोण? अज्ञान आहे. त्याच्या नाशाने सर्व दुःखे व दुःख साधने याचा आत्यंतिक नाश होईल. आत्मस्वरूप ज्ञानाने आत्मस्वरूपाचा अज्ञान नष्ट होईल. त्याच्या नाशाने सर्व दुःखे व दुःख साधने यांचा काय होईल? आत्यंतिक नाश होईल. अधोरेखा करण. त्या अज्ञानाचा नाश आत्मज्ञानाने होईल. त्या अज्ञानाचा नाश कशाला होईल? दुसऱ्या कोणत्याही उपायाने होणे शक्य नाही. याविषयी छांदोग्य उपनिषदाच्या 7व्या प्रपाठकात अशी कथा आहे की आत्मज्ञान व्यतिरिक्त 14 विद्या 64 कलांनी युक्त नारद असूनही त्याच्या दुःखाचा नाश झाला नाही. म्हणून तो सनत कुमाराला शरण गेला. नंतर सनत कुमाराने ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा उपदेश करून त्याचे दुःख निवृत्त केले. ब्रह्माला काय म्हणतात? भूमा म्हणून दुसरे नाव आहे. काय? यो वै भूमा तदैव सुखम असं लिहून घ्या खाली. यो वै भूमा तदैव सुखम. यो वै भूमा तत्सुखम.
भूमविद्येचा उपदेश करते वेळी भूमाच सुखरूप आहे. काय? भूमा विद्येचा उपदेश करते वेळी भूमाच सुखरूप आहे. आणि तो काय करतोय? तो सर्व शोक दुःख रहित आहे. भूमाच काय? सुखरूप आहे. आणि तो सर्व शोक दुःख रहित आहे. भूम्याहून इतर सर्व जगत शरीरादी हे काय? दुःखाचे साधन आहे. कोणाहून? भूम्याहून इतर सर्व जगत शरीरादी हे काय? दुःखाचे साधन आहे असे सांगितले. अज्ञान आणि तत्कार्य जगत भूम्याहून ब्रह्माहून भिन्न आहे. कोण? अज्ञान आणि त्याचे कार्य. हे भूमा म्हणजे ब्रह्माहून भिन्न आहे, अर्थात ते दुःखाचं साधन आहे. याकरता त्रिविध दुःख नाशाची इच्छा, ह्याच्यासाठी काय करायचं? त्रिविध दुःख नाशाची इच्छा म्हणजे काय? सवर्तमान जगत निवृत्ती रूप मोक्षाच्या प्रथमांशाची इच्छा सर्वांना होते. काय? तीन दुःख नाशाची इच्छा होते ना, म्हणजेच कारण सहवर्तमान जगताची निवृत्ती म्हणजेच मोक्षाची प्रथमांशाची इच्छा सर्वांना होते हे सिद्ध झाले. इथपर्यंत थांबूया. आता ब्रह्मप्राप्तीरूप मोक्षाच्या द्वितीयांशाची कोणी इच्छा करीत नाही असे सांगतात. त्याचं समाधान सांगतो.